साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बहुजन रयत परिषदेच्या वतीने नवनिर्धार संवाद अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत रयतचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे यांनी दिली। हे अभियान 18 जुलै ते 5 सप्टेंबर दरम्यान असून नंदुरबार येथून 18 जुलैला त्याची सुरुवात होईल। नाशिक, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई अशा सर्व विभागात हे अभियान होणार आहे। तर सोलापुरात हे अभियान 25 जुलैला सुरू होईल। त्याचा समारोप 28 जुलैला होईल। तर 5 सप्टेंबरला मुंबईत समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। की अशा पद्धतीचा जो नकाशा आहे त्याच्यामध्ये 6 विभाग आहेत। त्यातला एक विभाग 4 दिवसाचा आहे। असे 6 आठवडे आहेत आणि त्या 6 आठवड्यामध्ये आम्ही लोकांपर्यंत जाऊन लोकांना शाहू फुले आंबेडकर यांचं कॅलेंडर, लहुजी वस्ताद आणि अण्णाभाऊ यांचं कॅलेंडर घेऊन त्या विद्यार्थ्याचा आणि त्या विद्यार्थ्याच्या आईवडिलाचा सत्कार करण्याच्या दृष्टीनं आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष यांनाही त्या ठिकाणी आचरण करून त्यांना तिथवर देण्याचा, नियुक्ती करण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर जिल्ह्याच्या आजूबाजूला असलेले जवळचे जे अर्ध्या तासाच्या प्रवासावर असलेले जे तालुके आहेत त्या तालुक्यांना आम्ही त्या ठिकाणी मुख्य शहराच्या ठिकाणीच बोलवणार आहोत आणि राहिलेले 4-5 तालुके हे प्रत्यक्ष आमच्या गाड्या जाऊन त्यांना भेटून प्रबोधन करणार आहे। साधारण लिकरचा धंदा किंवा दारूचा धंदा विचारात घेता गिराईक सगळ्या गावाचा असतो, पण दुकान मात्र दलित वस्तीतच आवडतं काढायला। नको, आपल्या इथं नको, दुकान आपल्यात असू नये, गिराईक आपल्याकडे असलं तर चालेल अशी जी गावाची मोहीम असते त्याबद्दल आमचा नेहमीचा उपक्रम आहे। किंवा असं दलित वस्तीतच अशा प्रकारचं दुकान कशाचं त्याला जवळ व्हावं, त्या विचाराला उलट घरापर्यंत जाणं फार अडचणीचं होतं। तर तो त्रास कमी करण्याच्या दृष्टीनं तिथंच छापून तिथंच प्रसिद्धी करतो आपण, तसं तिथंच त्यानं जावं आणि तिथंच आपला प्रतिकार दाखवावा, अशा प्रतिक्रिया दाखवावी अशा दृष्टीनं आम्ही नेहमीच कलेक्टरला एक निवेदन देत असतो की आमच्या दलित वस्तीतलं हे दुकान रद्द करा, तर आमच्या दलित वस्तीत नको, अशा दृष्टीनं देखील आम्ही प्रत्येक ठिकाणी जसा वेळ मिळेल तसं आम्ही 5-50 लोक एकत्र होऊन आम्ही शिष्टमंडळानं कलेक्टरला जाऊन निवेदन देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करीत आहोत। विकासापासून दूर असलेल्या मातंग, मोची, होलार, चांभार, ढोर, धनगर समाजाला संघटित करून त्यांचा हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न या निमित्ताने होणार असल्याची माहिती ॲडव्होकेट कोमल साळुंके यांनी दिली।